सिडको लॉटरीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे, म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज करायचा आहे, पी-एम-आर-डीच्या हद्दीतील तुम्हाला अर्ज करायचे आहेत. जर कोणत्याही लॉटरीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे, तर त्याचे सर्व व्हिडिओ आपण या YouTube चॅनलवरती स्टेप बाय स्टेप आपण अपलोड केलेले आहेत. कोणत्याही लॉटरीमध्ये जे आवश्यक नियम, पात्रता, अटी, जे कागदपत्र असतात त्याचे पण आपण या YouTube चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला गाईड करतो आणि मार्गदर्शन करतो. आता थोडक्यात आपण जे आता सध्या लॉटऱ्या सुरू आहेत, काहींना माहिती नाही, काहींना माहिती व्हावं, ज्यांना लॉटरीमध्ये भाग घेता हवा, त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता सिडको मंडळाच्या सध्या 3 लॉटऱ्या सुरू आहेत आणि जे पी-एम-आर-डीच्या हद्दीतील पुण्यामधील तिथे एक लॉटरी सुरू आहे. म्हणजे आता सध्या 4 लॉटऱ्या सुरू आहेत. तुम्ही आता सुद्धा तुम्ही त्या अर्ज जर तुम्हाला करायचा तर तुम्ही करू शकता. रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप जे एक लॉटरीची माहिती पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला या YouTube चॅनलवरती मिळत असते. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत जी सिडकोची सर्वात मोठी लॉटरी निघालेली आहे 19,000 घरांची. त्याच्यामधील जे 9,883 जे घर आहेत, जे शिल्लक राहिलेली घर आहेत, त्यांना परत एकदा संधी सिडकोने देण्यात आलेली आहे 2024च्या लॉटरीमध्ये, की तुम्हाला जर परत जर घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टलला जाऊन तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन असते, तुम्ही तिथून तुम्ही होकार देऊ शकता. या लॉटरीमध्ये प्राईम लोकेशनची घरे आहेत, याच्यामध्ये फ्री रजिस्ट्रेशन म्हणजे ज्यांना नवीन आहेत ते पण सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. असं नाही की तुम्ही नवीन ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं तिथे ते ऑप्शन नाही, तर त्यांनी सिडकोच्या त्याच्या जे याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की नवीन सुद्धा या लॉटरीमध्ये भाग घेऊ शकता. या लॉटरीला 14 जानेवारी पर्यंत तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुम्हाला या प्राईम लोकेशनची घरे सांगण्यात आलेली आहे आणि 10% सिडकोने घराच्या किमती कमी केलेल्या आहेत 2024च्या लॉटरीमध्ये, जी घरं आता परत तुम्हाला 2025च्या लॉटरीमध्ये तुम्हाला घ्यायची आहेत आणि आता 2026 सुरू झालेलं आहे. म्हणजे बाजारभावापेक्षा सुद्धा 2 ते 3 वर्षानंतर तुम्हाला हे स्वस्त घरं मिळत आहे. त्यामुळे ही संधी तुम्हाला एकदम चांगली आहे आणि प्राईम लोकेशनची घरं आहेत, रेल्वे स्टेशनच्या लगत घरं आहेत आणि ही संधी तुम्ही सोडू नका. मानसरोवर, खांदेश्वर, वाशी, त्यानंतर मामनडोंगरी, खारकोपर, तळोजा, पनवेल, कळंबोली ही सर्व प्राईम लोकेशनची घरे आहेत. त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएसची घरे आहेत, एलआयजीची घरे आहेत. ईडब्ल्यूएस मध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी आहे 2.5 लाख रुपये, म्हणजे जी किंमत देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आणखी 2.5 लाख रुपये कमी होणार आहेत. त्यामुळे एक संधी तुम्ही सोडू नका. त्यानंतर सिडकोची आणखी एक लॉटरी निघालेली आहे, सिडको FCFS फर्स्ट कम फर्स्ट सर्व 4,508 घरांची लॉटरी निघालेली आहे. या लॉटरीला तुम्हाला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यांना आता 28 डिसेंबरच्या नंतर चॉईस सिलेक्ट करायचं ऑप्शन आलेलं आहे. तुम्ही तुमच्या पोर्टलला लॉग इन केल्यानंतर ईडब्ल्यूएस एलआयजी तुम्हाला जिथं अर्ज करायचा तुम्ही ते अर्ज करू शकता. लोकेशन तुमच्या जे घर आहेत तुम्हाला त्या पोर्टलवरती तुम्हाला ज्या बिल्डिंगमध्ये ज्या इमारतीमध्ये जो फ्लोअर खाली येतो तिथे सगळं तुमच्या पोर्टलला ओपन होते. ईडब्ल्यूएस मध्ये ज्यांना अर्ज करायचा आहे ईडब्ल्यूएस चे पोर्टल ओपन होतात. ज्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या सबसिडीजला ते तिथे नो केलेलं त्यांनी यस करून जे प्रधानमंत्री आवास योजनेचं त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा ते पनवेल महानगरपालिकेमध्ये जाऊन जे 4 पेजेसचा त्यांनी फॉर्म भरलेला आहे तो तिथे तुम्ही अपलोड करून तुम्ही यस करून ते जेव्हा त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला ईडब्ल्यूएस वाल्यांना सुद्धा तिथे ऑप्शन येणार आहे. सध्या आता ईडब्ल्यूएस वाल्यांना ते प्रधानमंत्री आवास योजनेचं सर्टिफिकेट विचारत आहे. एलआयजी वाल्यांना सुद्धा तुम्ही तिथे अर्ज करू शकता. 4,508 घरांची ही लॉटरी आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. प्राईम लोकेशनची घरे आहे, खारघर सेक्टर 40चा प्रोजेक्ट आहे, घनसोली, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी आणि खारघर या लॉटरीमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. त्यानंतर आता सिडकोची आणखी तिसरी लॉटरी निघालेली की जे सिडकोला घरं मिळालेली आहेत पनवेल भागामध्ये नैना प्रोजेक्टच्या अंतर्गत तुम्हाला या भागामध्ये 61 घरं मिळाले आहेत. या लॉटरीमध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता. 3,500 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे, 236 रुपये तुम्हाला या लॉटरीला तुम्हाला चार्जेस लागणार आहे आणि 3 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून या लॉटरीला जे प्रत्यक्ष निवड प्रक्रिया होणार आहे. ही झाली तिसरी लॉटरी. म्हणजे ही सिडको मंडळाच्या 3 लॉटऱ्या चालू आहेत. तुम्ही 3 लॉटरीमध्ये भाग घेऊ शकता. प्रत्येक जे लॉटरीचे नियम, आवश्यक पात्रता, अटी आहेत हे सर्व आपण आपल्या YouTube चॅनलवरती तुम्ही सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तुम्हाला ज्या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा त्या लॉटरीचा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. प्रत्येक लॉटरीची ते स्पेशली माहिती दिल्या जात नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ तो बघणार नाही. त्यामुळे सर्व व्हिडिओ मी YouTube चॅनलवरती टाकलेले आहेत ते तुम्ही स्टेप बाय स्टेप बघू घ्या. त्यानंतर जी पी-एम-आर-डी हद्दीतील आहेत 833 घर आहेत. या लॉटरीला सुद्धा अजून सुरुवात चालूच आहे. म्हणजे 15 डिसेंबर पासून या लॉटरीला सुरुवात झालेली आहे आणि 27/1/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. या इथे सुद्धा ईडब्ल्यूएस एलआयजी ची घरे सांगण्यात आलेली आहे. ईडब्ल्यूएस साठी मला
जे त्यांच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की तुम्हाला ₹5,000 ई अमाउंट आहे, एल-आय-सीसाठी ₹10,000 ई अमाउंट आहे आणि ही जे घर आहेत, जे पेट क्रमांक 30, 32, 12 जे वालेकरवाडी भोसरी या भागामध्ये ही जी घरे आहेत, या पी-एम-आर-डीच्या हद्दीमधील जे आवश्यक नियम, पात्रता, अटी याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण तुम्ही या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. तर ही झाली पी-एम-आर-डीच्या हद्दीतील जी घरे आहेत. आपण साइडला ही पण त्यांची जाहिरात लावलेली आहे. ते पण तुम्ही बघू शकता. तर असे हे आपण ह्या जे लॉटऱ्या निघालेल्या आहेत त्याची माहिती बघितलेली आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू तसा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.